नमस्कार मित्रांनो, मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे। बोधकथेचे नाव आहे शेतकऱ्याचे खरे धन। एका गावामध्ये रामू नावाचा एक शेतकरी राहत होता। तो अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक होता। रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधी तो आपल्या शेतात जायचा, माती नांगरायचा, बियाणं टाकायचा आणि झाडांची काळजी घ्यायचा। एक दिवस गावातील एक श्रीमंत व्यापारी त्याच्याकडे आला आणि म्हणाला, रामू, तू रोज एवढा कष्ट का करतोस? मी तर पैशांनी जमीन विकत घेतो आणि कामगारांकडून शेती करून घेतो, तूही काही व्यापार का करत नाहीस? रामू हसला आणि म्हणाला, साहेब, तुमच्याकडे पैसा आहे, पण माझ्याकडे समाधान आहे। मी माझ्या श्रमाचं फळ स्वतः खातो। माझं पीक म्हणजे माझं अभिमानाचं धन आहे। काळ गेला, त्या वर्षी पावसाने दगा दिला। व्यापाऱ्याच्या शेतात काम करणारे कामगार सोडून गेले, पण रामू रोज आपल्या शेतात जात राहिला। विहिरीचं पाणी वापरून झाडांना जिवंत ठेवलं। शेवटी थोडं पण सुंदर पीक तयार झालं। व्यापारी आश्चर्याने म्हणाला, रामू, सगळ्याचं नुकसान झालं, पण तुझं पीक कसं वाचलं? रामू शांतपणे उत्तर दिला, जेव्हा मनापासून मेहनत केली जाते तेव्हा नशिबालाही झुकावं लागतं। तात्पर्य: मेहनत, श्रद्धा आणि समाधान हाच माणसाचा खरा धनसंच आहे। पैसा हरवला तरी परत मिळतो, पण कष्ट करण्याची वृत्ती हरवली तर सर्व काही हरवतं। मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।